नमस्कार, मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत। आज श्रीरामपूर येथे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना अनुसूचित जाती विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्ष किशोर वाघमारे, महाराष्ट्र राज्याचे पक्षप्रमुख शिवसेना मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे माझ्या समवेत असलेले श्रीरामपूर येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका प्रमुख संतोषजी मोकळ साहेब, त्याचप्रमाणे आमचे अनुसूचित जाती विभाग राऊरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख पप्पू पवार, त्याचप्रमाणे आमचे पीपल्स रिपब्लिकनचे कार्याध्यक्ष त्रिभुवन साहेब, माझ्या समोर असलेले निवडणूक संपर्क प्रमुख सुभाषजी आल्हाट, आम्ही गेली 8 दिवसापासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेबजी कांबळे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी प्रचार दौऱ्यामध्ये संपर्क करत आहोत, फिरत आहोत। भाऊसाहेब कांबळे यांना अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे। त्याचं कारण असं आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ, संगमनेर विधानसभा मतदारसंघ आणि नेवासा मतदारसंघ हे तीनही मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळं श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे अधिकृत उमेदवार असून गेली 10 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा आहे। ग्रामीण भागामध्ये गावोगावी त्यांनी भरपूर निधी असा दिलेला आहे आणि यापुढील काळामध्ये सुद्धा ते त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न असेल, श्रीरामपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न असेल, त्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधील शेती महामंडळाच्या जमिनी असतील, बौद्ध वस्तीतील सर्वांगीण विकासाचे प्रश्न असतील, श्रीरामपूर शहरामधील ग्रामीण भागामधील जे रस्त्याचे प्रश्न असतील, त्या आदी प्रश्नावर ते त्यांच्या भावी कार्यामध्ये काळामध्ये ते नक्कीच कामी पडतील। त्यांच्या आमदारकीचा नक्कीच फायदा श्रीरामपूर विधानसभेला होईल। मी या ठिकाणी सर्व आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील बौद्ध बांधवांना विनंती करतो तर आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे साहेब यांच्या पाठीशी आपण श्रीरामपूर विधानसभेच्या निमित्ताने खंबीरपणाने उभे राहावे आणि भाऊसाहेब कांबळे यांना जास्तीत जास्त मतांनी येत्या 20 तारखेला निवडून आणावे अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। नमस्कार, मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत। आज श्रीरामपूर येथे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना अनुसूचित जाती विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्ष किशोर वाघमारे, महाराष्ट्र राज्याचे पक्षप्रमुख शिवसेना मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे माझ्या समवेत असलेले श्रीरामपूर येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका प्रमुख संतोषजी मोकळ साहेब, त्याचप्रमाणे आमचे अनुसूचित जाती विभाग राऊरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख पप्पू पवार, त्याचप्रमाणे आमचे पीपल्स रिपब्लिकनचे कार्याध्यक्ष
त्रिभुवन साहेब, माझ्या समोर असलेले निवडणूक संपर्क प्रमुख सुभाषजी आल्हाट, आम्ही गेली 8 दिवसापासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेबजी कांबळे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी प्रचार दौऱ्यामध्ये संपर्क करत आहोत, फिरत आहोत. भाऊसाहेब कांबळे यांना अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. त्याचं कारण असं आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ, संगमनेर विधानसभा मतदारसंघ आणि नेवासा मतदारसंघ हे तीनही मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळं श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे हे अधिकृत उमेदवार असून गेली 10 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये गावोगावी त्यांनी भरपूर निधी असा दिलेला आहे आणि यापुढील काळामध्ये सुद्धा ते त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न असेल, श्रीरामपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न असेल, त्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधील शेती महामंडळाच्या जमिनी असतील, बौद्ध वस्तीतील सर्वांगीण विकासाचे प्रश्न असतील, श्रीरामपूर शहरामधील ग्रामीण भागामधील जे रस्त्याचे प्रश्न असतील, त्या आदी प्रश्नावर ते त्यांच्या भावी कार्यामध्ये काळामध्ये ते नक्कीच कामी पडतील. त्यांच्या आमदारकीचा नक्कीच फायदा श्रीरामपूर विधानसभेला होईल. मी या ठिकाणी सर्व आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील बौद्ध बांधवांना विनंती करतो तर आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे साहेब यांच्या पाठीशी आपण श्रीरामपूर विधानसभेच्या निमित्ताने खंबीरपणाने उभे राहावे आणि भाऊसाहेब कांबळे यांना जास्तीत जास्त मतांनी येत्या 20 तारखेला निवडून आणावे अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र.